उजळला नवा सुख हे जागले भाग्य हे लाभले आमच्या मराठी मना रंजले गांजले आज उद्धारले सूर्य उजळला नवा सुख हे जागले भाग्य हे लाभले आमच्या मराठी मना पुन्हा एकदा चेतवूया मशाली पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मशाली पुन्हा पेटवूया वाजू दे डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे नाद घुमू 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 दे राष्ट्र जिंकुया महाराष्ट्र जिंकुया हो दे सिंह गर्जना पोलादी छातीचा ध्वज काळ्या मातीचा पोलादी छातीचा ध्वज काळ्या मातीचा आसमंतीने उचला जोश नवाया उरी भिनू दे ताही दिशा या तुम दे जोश नवाया उरी भिनू दे ताही दिशा या तुम दे गरजू दे आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे नाद घुमू दे कमळ फुलू 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 दे येण्याच्या भाऊनी त्यावेळेस शब्द दिला होता की तुम्हाला तुमचं जे सेड आहे आपण ज्या सेड मध्ये बसलेलो आहोत ते सेड भाऊनी पूर्ण केलं पुनश्च एकदा या ठिकाणी मनापासून भाऊला मी धन्यवाद देतो आणि सन्माननीय भाऊचा सरकारी संस्थेच्या या भैरवनाथ महाराज संस्थांच्या वतीनं होणं गरजेचं आहे म्हणून मी अध्यक्ष तसेच या भैरवनाथ संस्थांची संपूर्ण कमिटी यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय भाऊचं या ठिकाणी आदरातिथ्य करावं सत्कार करावा या ठिकाणी भाऊचं आदरातिथ्य संस्थांच्या वतीनं संपन्न होत आहे
राजू भाऊजी देशमुख, विजू पाटीलकर, श्रीरंगी खडके, गुलाबरावजी सुतर, समाधानजी शेरकर, दादाराव भाऊ राऊत, सत्कर मावशी, बाळूभाऊ आवटी, राजूजी निकाळजे, आमचे दिलीप बाबा वाघ, त्याचबरोबर माळेगावचे आपले दिलीप बाबा, आमच्या सरपंच सरलाताई, सुभाषजी दळवी, सुभाष गोझांजा, उपस्थित असलेले मंचावरील आमचे सगळे सरपंच, भगवान मामांपासून तर आमचे सुभाष मामा चेअरमन, तसेच कळम भाऊ, या ठिकाणी उपस्थित चोरळा, माळेगाव इथून आलेले आमचे विष्णू पाटील लोखंडे, आमचे चौधरी मामा, त्याचबरोबर बळीराम भाऊ गावंडे, आपले सरपंच वालशाचे कथोरे साहेब, उपस्थित सर्वच या ठिकाणी असलेला. आता फार माग वळून पाहिलं तर वेळ जाईल, त्यामुळं मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जमलेले वडीलधारी, उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, त्यात लाडक्या बहिणी आणि तरुण मित्र बांधवांनो, माझ्या लग्नातही इतका भारी रथ लावला नव्हता. एवढा भारी रथ लावून तुम्ही माझं स्वागत केलं. आमच्या चिमुकल्या सगळ्या दिदी, त्यांनी लेझिमनी ताईचं आमचं इथं स्वागत केलं. एवढ्या भव्य सत्काराच्या उत्तराला मी आता उभा आहे. मी आपल्या सर्व गावकऱ्यांचा आणि पंचक्रोशीतील सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो.